परंतु हे बाबासाहेबांना इंट्रोड्यूस करण्यासाठी होतं. आणि सर्वात महत्वाचं जे आहे बाबासाहेबांचा जीवन प्रवास, त्यांनी काय कष्ट झेलले आणि त्यांचा जी स्ट्रगल आहे ती कशी गेली आणि पुढे मग त्यांनी राष्ट्र उभारण्यासाठी काय 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 खाते घेतलं आणि त्याच्यामुळे भारतामध्ये कसे बदल होत गेले आणि आपण समानतेच्या पातळीवर कसे आलं, आपल्याला कसे अधिकार मिळाले, हे सगळं आपण जाणता. मी त्या डिटेल्समध्ये जाणार नाही, परंतु बाबासाहेबांचे विचार आपण सर्व जाणते आहात. आपण बरंच वाचन केलं असेल, मला काही नवीन सांगण्यासारखं नाहीये, परंतु आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये बाबासाहेबांचे विचार कसे रिलिव्हंट आहेत हे मला महत्वाचं वाटतंय. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपण सगळं वाचन करतो, परंतु आपण आपल्या मुलांना किती संस्कार देतो, कारण आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे. सर्वात प्रथम आपल्याला बाबासाहेबांचे विचार हे स्पष्टपणे कळले पाहिजेत आणि आपण ते दुसऱ्यापर्यंत घेऊन गेले पाहिजे. आज सर्वात मोठा आपण जे ऑब्झर्व करतो आजूबाजूला काय घडत आहे, राजकीय सामाजिक परिस्थिती, आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे अधिकार दिले संविधानाच्या माध्यमातून त्या अधिकारावर सतत हल्ले होत आहेत. आपण त्याबद्दल किती जागरूक आहोत आणि आपण समाज माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपला जो असंतोष आहे तो आपण व्यक्त करतो का, आपण कुठेतरी एक्सप्रेस होतो का, हे सगळे प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक आपण जागरूक असलं पाहिजे. समाजात काय घडत आहे, राजकीय क्षेत्रात काय घडत आहे, तिथे पार्लमेंटमध्ये कुठल्या प्रकारचे कायदे पास होतात, भारतात मुंबईच्या विधानसभेत कुठल्या प्रकारचे कायदे पास होतात, आपल्या त्याच्यावर लक्ष आहे की नाही आणि आपण जागरूक आहोत की नाही. जर जागरूक आहोत तर आपल्याला एकत्र, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला एकत्र येण्याची फार गरज आहे. आपण सगळे सुशिक्षित आहात, जाणते आहात, बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक आहात आणि म्हणूनच आपल्याला एकत्र येण्याची फार गरज आहे. कारण की बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचा मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष करण्यासाठी संघटन हे खूप महत्वाचं आहे. तर आजही काही परिस्थिती फारशी म्हणजे बाबासाहेबांनी जो बदल घडवून आणला आहे तो असा अमूलाग्र बदल आहे, परंतु आज ही परिस्थिती उलट्या दिशेने जात आहे. तशा प्रकारचे लोक राज्यकर्ते आहेत, आपल्यावर राज्य करत आहेत. खेड्यात आजही अनेक अन्याय अत्याचार होतात, लोकांना मारल्या जातात, घरात जाळपोळ होते, संविधानावर हल्ले होतात. इव्हन फक्त ग्रामीण भागातलाच हा प्रॉब्लेम नाही आहे, तर शहरात सुद्धा अत्यंत छुप्या पद्धतीने जातीवाद होतो. आपण याबद्दल सतत जागरूक असलं पाहिजे आणि आपले हे जे विचार जे आहेत ते बहुजन समाजापर्यंत आपण ते नेले पाहिजे. कारण बहुजन समाज जो आहे, एस्पेशली ओबीसी हा समाज जो आहे तो जागरूक नाही. वन शेड्यूल ट्राइब्स, SC, ST, OBC सर्वांमध्ये एस्पेशली ओबीसी हा एक मोठा वर्ग आहे ज्यांना बाबासाहेबांचं रिव्होल्युशन, बाबासाहेबांचं महत्व हळूहळू होत आहे, परंतु ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात ते झालेलं नाही. त्या दृष्टीने आपण जागृती केली पाहिजे, त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार स्पष्टपणे पोहोचले पाहिजे आणि आज त्यांची स्थिती काय आहे आणि त्यांनी काय केले पाहिजे आणि त्यांच्यासोबत आपण संघटन घेऊन एकत्र आलं पाहिजे. हा विचार फार महत्वाचा आहे. आज राजकीय परिस्थिती अत्यंत दयनीय आहे, डिप्रेसिंग आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत आपल्याला निराश होण्याचं काही कारण नाही आहे. कारण की हा जो सामाजिक बदल आहे, सामाजिक बदल आपल्याला सातत्याने हा बदल घडवून आणला पाहिजे. आपण आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचत राहिले पाहिजे, आपल्यामध्ये सातत्य आलं असलं पाहिजे. आपण कधीही याबद्दल निराश होऊन जाता कामा नये. बाबासाहेबांच्या वेळेस काय परिस्थिती होती, केवळ एकटा माणूस एवढं मोठा संघर्ष करू शकतो आणि बदल घडवून आणू शकतो. आपण एवढे एकत्र संघटित होऊ शकतो आणि निश्चितपणे आपण बदल घडवून आणू शकतो. त्याच्यामुळे निराश होण्याचं काही कारण नाही आहे. राजकीय परिस्थिती वाईट असली तरी निराश होऊ नका, कारण की इतिहास याची साक्ष आहे की आपण जो
सामाजिक बदल घडवून आणतो, सांस्कृतिक बदल घडवून आणतो, हा बदल फार महत्वाचा आहे आणि यातूनच राजकीय बदल होतो. म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आधी सांस्कृतिक बदल झालेला आहे, सामाजिक बदल झालेला आहे आणि त्यातूनच राजकीय घडामोडी घडल्या आहेत आणि राजकीय पावर आपल्या हातात आलेली आहे. तर म्हणून खूप निराश होऊन जाण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याला सातत्याने लढत राहिलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या मुलांना योग्य संस्कार देतो की नाही. कारण की मुलं एक्सपोज झालेले असतात, त्यांना शाळेमध्ये, इतर मित्रांमध्ये देव आणि इतर प्रकार हे सगळं त्यांच्यामध्ये ते, आणि फेस्टिवलमध्ये देवधर्म हे सगळं त्यांच्यावर हॅमर होत असते आणि ते संस्कार तिथे घडत असतात. पण आपण घरामध्ये त्यांना काही संस्कार देतो का? कारण की आपल्याला, आपण आता जे काय आहो, आपण पुढचे काही वर्ष जातो, आपली पुढची पिढी तयार करणं हे महत्वाचं आहे. त्यांना तसे संस्कार आपल्याला देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण आपल्या मुलांना तयार केलं पाहिजे. आणि शिक्षण त्यांना योग्य प्रकारे जे शिक्षण आहे ते दिलं पाहिजे. आज जे ज्या प्रकारचं शिक्षण आहे त्याच्यापेक्षा वेगळंच घरी पण त्यांना ते योग्य प्रकारे आपण शिक्षण दिलं पाहिजे. शिकणे याचा अर्थ केवळ टेक्निकल नॉलेज असं नाहीये. कोणी इंजिनियर असेल, डॉक्टर असेल तर त्याला त्यापुरतं मर्यादित ज्ञान असतं, ते ज्ञान वेगळं. परंतु शिक्षणाचा खरा अर्थ आहे की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, याची जाण त्याला असली पाहिजे. ती अनालिसिस करण्याची त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे आणि निरंतर आणि स्पष्टपणे